और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय। या हॉस्पिटलमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। 2 वर्षांच्या वेदांश राठोड या चिमुकल्याला त्वचेचा त्रास असल्यानं त्याचे वडील जगदीश राठोड उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात घेऊन आले होते। डॉक्टरांनी तपासणीनंतर वेदांशसाठी तब्बल 12 औषधं लिहून दिली आणि ती रुग्णालयातील मेडिकलमधून घेण्यास सांगितलं। मात्र मेडिकलमध्ये एकही औषध उपलब्ध नसल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं। त्यामुळे सर्व औषधं बाहेरून खरेदी करण्यास सांगण्यात आल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होतीये। महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना आवश्यक औषधच उपलब्ध नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी उपचारासाठी कुठे जावे असा सवाल उपस्थित केला जातोय। या घटनेमुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। या प्रकाराबाबत वेदांशचे वडील जगदीश राठोड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिका प्रशासनाने रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे। तर मॅडम आम्ही टिटवाळ्यावरून आलो होतो इथे स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर आहे तिथे म्हणून मित्राने सांगितले की जा तिथे व्यवस्थित आहे। तर इथे आलो मॅडम PDMCचं हॉस्पिटल आहे शास्त्रीनगरला। तर माझ्या मुलाला घेऊन आलो होतो, 2 वर्षाचा मुलगा आहे। स्किन स्पेशलिस्टकडे गेलो तर तिथले डॉक्टर मला मेडिसिन लिहून दिलेत। तर मी खाली मेडिसिन विभागात आलो तर तिथे ह्या 12 औषधांपैकी एक पण औषध हे आपल्या KDMCच्या हॉस्पिटलपाशी अवेलेबल नाही। तसेच मी महापौर मॅडमांना फोन केलो, महापौर मॅडम गेले की डीन सरांना भेटा तिथे। तर डीन सरांना भेटलो तर डीन सर बोलले की 4 महिन्यापूर्वी मी आपल्या विभागाला लेटर वगैरे दिलेत औषधांसाठी, पण तो साठा काही अजून आलेला नाही। माझं नाव जगदीश राठोड मॅडम। माझी मागणी अशी आहे की मॅडम एवढे लांबून लोक येतात काहीतरी फायदा घेण्यासाठी, काहीतरी इथे येऊन जर फायदा होत नसेल तर मॅडम काय। आता मी बाहेर गेलो होतो, बाहेरून मेडिसिन आणलेत, मेडिसिन झाले माझे 850 रुपये। पैसे नव्हते मॅडम, मी क्रेडिट कार्डने सेव्ह केलं आणि हे बिल आणलं। मला माहिती असतं तर मी बाहेरच्या डॉक्टरांना दाखवलं असतं ना। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।